आले आणि तेथून सामना जिंकलाय टीम देसाई संघाने। तर चला आता टीम देसाई संघ आपल्याला फील्डिंग करायचे एक सन्मान आहे। श्रीमान अनिलजी भंडारी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण करूया सन्मान या मंचावरती। दादा या आपण। आमचे संजू दादा आहेत, त्यांचे शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते। मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। उपस्थित आहेत दत्ताशेठ लोखंडे यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करूया। मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण दत्ताशेठ लोखंडे साहेब यांचा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करायचा आहे। चला पंच मैदानामध्ये जातील आता रोहिदास भंडारी आणि त्याचबरोबर आनंद पंजे। अतिशय चांगली कामगिरी राहिली पंचांची गेल्या 2 दिवसापासून आपण सातत्याने पाहिलं, खास करून रोहिदास भोईर यांना, कारण बेववेली मैदानामध्ये चांगले थेट निर्णय दिल्यात, कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी झाली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला नाही आहे। एवढे चांगले थेट निर्णय त्या पंचांच्या वतीने 2 दिवसभरात आपल्याला पाहायला मिळाले। चला बॅटर चला, आता जास्त वेळ नका, तुम्ही टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग सजवण्यात आली आहे, त्यामुळे आपण आता लगेच जा मैदानाचा ताबा घ्या। टीम जय मसोबा उंबारडे संघ आपल्या घरच्या मैदानावरती कसा खेळ राहील हे पाहणं योग्य राहील। आता उनके भरोसे मेरा बिजनेस बिल्कुल सही चल रहा। डिजिटल ऑडियो प्लेट इस तोहफे में है 5000 सुने। हेलो कुमार लोखंडे, पाहायला मिळेल आपल्याला जय मसोबा उंबारडे संघ आपल्या घरच्या मैदानावरती कशी काय कामगिरी करील। दुसरीकडे पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पतलावरती 40+ संघामधून ज्या संघाचा स्थान अग्र भागी घेतला जातोय तो टॉपचा संघ पाहायला मिळतोय जय वागेश्वर देसाई संघ। नेहमीच इतर मोठ्या मोठ्या संघांना परास्त केलं, त्यांचं गेम प्लॅनिंग फार चांगलं असं मैदानावरती असताना, कारण हनुमान दादा नेहमीच्या संघाला लीड करतात, सर्वांना एकत्र करून खेळतात। दुसरीकडे आपल्या 40+ कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे सचिव आमचे बाळादादा भंडारी यांचं सुद्धा करूया स्वागत। लेट्स प्ले। पहिलाच बॉल अगदी सरळ केल्यात, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, बलिराम आल्यात लॉंग ऑन वरून, म्हणजे तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात। सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय निलेश जाधव आणि त्याच्या जोडीला अविनाश कारभारी, कार अविनाशला सुद्धा थोडीशी दुखापत झाली होती। एकता टायगर यांच्या वतीने सलग 3 चौकार 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। लेग स्टंप
ओ इथे पहा काय झालंय निलेश तो एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि 2 धाबा एकवटल्या गेल्यात. चला पहा आमचे एकता टायगरचे सर्वे यांच्या वतीने आयवा जेलसाठी 200 रुपये, रिक्षावाल्यांसाठी 500 आणि प्रेक्षकांसाठी 200 वाईड बॉल. चार षटकांचा सामना असेल. 2 संघ बलाढ्य बलवान पाहतोय आपण या आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना उंबाडे संघ तर भिवंडीचे कैलास शेठ म्हात्रे साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं जे अनुमान 40+ क्रिकेट संघ उंबाडे यांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अद्यापर्यंत चौकार षटकार नाहीये. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना साई मात्रे यांना पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा उडवलाय फटका, जास्त उंची लांबी. बलिराम पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वीकारला झेल, संपलाय तो मात्र अविनाश कारभारीचा खेळ. फलंदाज बाद. विशाल मडवी दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतो. अविनाश कारभारी यांची कामगिरी काल सुद्धा समाधानकारक झाली नव्हती, कारण त्याच्यावरती फार आशा असतात इतर त्याच्या संघ सहकार्यांना, त्यांच्या प्रेक्षकांना, कारण ते एक लेदरचे चांगले खेळाडू आहेत. त्याप्रमाणे त्यांचा खेळ झाला नाहीये. ओ चांगला बॉल, अगदी द्विधा मनस्थितीत होते. अगोदर मोठा पटका खेळाचा की नाहीये याच्यावरती विचार विमर्श करत होते. चेंडू गेलाय तो डॉट. अतिशय चांगलं षटक साई मात्रे यांचं पहा मिळतं आपल्याला. फुलटॉस या ठिकाणी पाहतोय. एकेरी धाव मिळत असताना षटक समाप्त होते. पहिला षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 7 अशी धावसंख्या. रेजाय चला पहिल्यावरचा खेळ संपला. 7 धावा फक्त आल्यात. गोलंदाज नितीन पाटीलला पाहतो मैदानावरती येत असताना. ओ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. असे डॉट चेंडू पडवारणार नाही या टीम जय मसोबा उंबाडे संघाला. पहिला चेंडू डॉट फेकत असताना नितीन पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगल्या गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न. साई होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स 4. पाहायला मिळतोय. चार धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा नागपूरला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. मिळेल चौकार. गुड शॉट.
माननीय आदरणीय व्यक्तिमत्व चिंतामण शेठ लोखंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनापासून स्वागत. 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000चं कॅश प्राइज आहे. रणशा पाटील यांच्या वतीने, रणशूराव पाटील यांच्या वतीने धाबा झाल्यात आता 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता प्राइज लावलं जाते कारण खेळाडू आहेत आपापले, कारण फार चांगली कामगिरी जय मसोबा उंबारडे संघाची झाली कालच्या दिवसामध्ये. आज फायनलचा सामना खेळत असताना दुसरीकडे देसाई संघ ज्यांचा नेहमीच चांगला खेळ राहिला आहे क्रिकेटच्या मैदानावरती, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपर झाल्यात बीट आणि त्या व्यतिरिक्त एकेरी 10 मिळाली आहे. एकदा मिळत असताना अत्यंत चांगला ड्रेस कोड पाहायला मिळतो, व्हाईट अँड व्हाईट, जणू काही टेस्ट मॅच साठी असा ड्रेस कोड आपण पाहतोय. मात्र आज जय मसोबा उंबारडे संघाचा ड्रेस कोड आहे. नितीन दुसरं षटक पुन्हा एकदा कट केला, चेंडू चालला येते. हनुमान पाटील उपस्थित आहेत, अगदी त्यांच्याकडे जात असताना एकेरी 10 मिळाली. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे काल निलेश जाधवचा चांगला खेळ झालाय. आज मात्र एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य देत, त्याचबरोबर विशा मळवी जे 3ऱ्या क्रमांकावरती आल्या, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर सिंगल आली, 1 बॉल डॉट काढलाय. पुन्हा एकदा बिगिट करत असताना डीप मिड विकेटला 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, यस नो आणि अखेरकार एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. षटक संपलाय, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 धाबा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा चांगल्या पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या 19. डेझा किशोर मेहर आणि निकेश कारभारे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. पहिलाच बॉल मिड विकेटला, डीप वन क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, बॉल गेला पुढे निघून, 2 धावा कंप्लीट. 3री धाव या ठिकाणी पूर्ण केली जातोय. चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि 3 धावा मिळत असताना निलेश जाधव आणि विशाल मडवी या 2 फलंदाजांना अत्यंत चांगले बॉडी लँग्वेज पाहतोय. खास करून टीम उंबारडे संघ एकच ताकदवर खेळाडू पाहा मिळतात, ज्यांची बॉडी जर पाहिली तर अत्यंत चांगली आहे. कारण गेली कित्येक वर्ष हे खेळाडू अगोदर लाल मातीमध्ये खेळले कुस्त्यांच्या स्वरूपामध्ये, कारण कित्येक वर्षापासून उंबारडे गावाचं नाव महाराष्ट्र नव्हे तर देशभराच्या पातळीवरती आपण सातत्याने पाहिलं आणि मातीतल्या खेळाला मात्र जी मान्यता मिळाली याच गावातून छत्रपती पुरस्कार महिला चैनू लोखंडे यांना, आणि त्याचबरोबर बरेच त्याच्यानंतर पेलवान सुद्धा या मातीत खेळ खेळत असताना पाहिले आणि आता क्रिकेटर सुद्धा या मैदानावरती चांगला खेळ करत असताना टीम उंबारडे संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला सरकले, फटका चांगला, स्वीपर कव्हरला, चेंडू जातोय जमिनी लगत, फटका, मिळतील 4. चौकार येत असताना एकूण धाबा झाल्यात आता 26. 3रं षटक पूल करायचा होता, फटका खेळू शकले नाही. एकेरी धाव मिळत असताना फिरकीचं जाळ आहे आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर फिरकीचे हे खेळाडू जास्तीत जास्त सुरुवात देसाई संघ जे फिरकीचे गोलंदाज राहिले, त्यानंतर वाडेकर संघामध्ये बऱ्याच प्रमाणात हे फिरकीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळतोय, नाही जमला. आणखीन एक चेंडू डॉट. 3 षटकांचा
खेळ समाप्त होत असताना धावा आल्या त्या 27. चला फल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ नको, कारण आम्ही सकाळी तेच सांगत होतो की जर 5:30 वाजले तर थोडासा अंधार होतोय. रणशूर पाटील यांच्याकडून 1000 आहे, 3 चौकार 3 षटकारांसाठी. आणि त्याचबरोबर किशोर मेहर आणि नितेश पारे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आमचे एकता टायगर यांच्या वतीने 500 आणि रिक्षावाल्यांना सुवर्ण संधी, पकडा जेल कमवा 500 रुपये आणि आमच्या प्रेक्षकांसाठी 200 रुपये. चला आता पाण्याची मागणी केली जाते, कारण दमछाक झाली आहे मैदानावरती. सिंगल डबल वरती कॉन्ट्रिब्युशन करत असताना मात्र या थोडीशी दमछाक झाली आहे खेळाडूंची, कारण हे 40 प्लसचे खेळाडू आहेत. मात्र फिटनेस फिटनेस खूप महत्त्वाची असते मैदानावरती. आणि उंबारडे संघाचे सर्व खेळाडू फिटनेसच्या बाबतीत म्हणाल ना तर एकदम तंदुरुस्त पाहायला मिळतात. ज्यांची बॉडी लँग्वेज क्रिकेटसाठी हवी असते ती मात्र पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या बॉड्या जास्त मोठ्या असतात, मात्र पोट जास्त असतो. मात्र या खेळाडूंचं नाही आहे, कारण ते नेहमी फिटनेस करतात, त्याच्यामुळे त्यांनी कंट्रोल केले आणि बॉडी एकदम चांगल्या प्रकारे पहा मिळतोय. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज बलिराम पाटील. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेला. तर पहा आपले चिंतामण शेठ लोखंडे यांच्या वतीने जो प्रेक्षक राजा झेल पकडेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 5000 रुपये कमवा. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, 5:15 वाजतात, त्यामुळे 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल आपल्याला. श्रीमान चिंतामण शेठ लोखंडे उद्योजक उंबाडे आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चौकार 3 षटकार. आणि जेव्हा फिल्डिंग साठी हा संघ मैदानामध्ये उतरेल तेव्हा विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस फिल्डरच्या वरून चेंडूला काढण्यात आलाय. दुसरी धाव पूर्ण करत असताना अत्यंत चांगलं आपल्याला पारितोषिक शेवटच्या सामन्यामध्ये पाहा मिळतात. ओम ग्रुपचे सर्व चिंतामण शेठ लोखंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आमचा प्रेक्षक राजा जो सातत्याने मैदानाच्या बाहेर ऊन असो या सावली ते सामने पाहतोय. फटका चांगला आहे, मिळतील धावा. 6 फ्लॅट षटकार. थँक्यू सो मच. फलंदाज पाहतोय पण षटकार निलेश जाधव भरपूर वेळ घेतला. कालच्या खेळीमध्ये ताबडतोब बॅटिंग केली होती, आज मात्र एकेरी दुहेरी धावा आणि आता षटकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. साई मात्र वरून चेंडू जातोय. पुन्हा एक चौकार. त्रेचाळीस 43. आता एक समाधानकारक धावसंख्या पाहायला मिळते. मगाशी मात्र 3 ओव्हरमध्ये कमी होत्या. या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळाय, कारण निलेश जाधवला माहित आहे की बचेंगे तो और भी लढेंगे. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. थोडीशी दमछाक झाली आणि 2 धावा निलेश जाधव पूर्ण करत असताना तिसरीचा कॉल. फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती रनआउटची विकेट मिळाली आहे आणि अखेरकार धावा झाल्यात ते आता 45 धावा झाल्यात. 46 धावसंख्येची गरज असेल. येथून चॅम्पियन कोण ठरेल? टीम जय मसोबा उंबारडे की दुसरीकडे जय वागेश्वर देसाई?
चला आता कॅच पहिलं सत्र संपले, जेथे पहिल्या सत्रामध्ये टीम जय मसोबा उंबाडे संघाने धाबा हे आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या पाहिली तर 45, एक समाधानकारक धावसंख्या आहे. 46 धावसंख्येची गरज आहे. मान्यवरांचं आगमन पुन्हा एकदा व्यासपीठावरती झाले. पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत. डीजे कृपेने पुन्हा एकदा आमदार झाले आणि आपले लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अगदी जवळचे असणारे व्यक्तिमत्व, ज्याने विकास कामांना लवकर गती दिली आणि आपल्या लहान थोरांचे प्रश्न मार्गी लावले, ते सन्माननीय आमदार साहेब विश्वनाथ भोईर साहेब यांचं पुन्हा एकदा गुणगान गाणारं हे गीत होतं. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. आवाज आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील यांचा. मी जगदीश पाटील समालोचक नारिवली आपली रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच जगदीश पाटील. रणशूर पाटील याचकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय किशोर मेहर नितेश पाटील याचकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपये, म्हणजे एकूण 2000 रुपये हॅट्रिकसाठी लागलेले आहेत. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत डीपमधून लॉंग ऑनवरनं जात आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव येईल. टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत 46 धावांचं. छोटी मोठी युद्ध संपलेले, प्रारंभ झालाय महायुद्धाला. पहिला कोण, चॅम्पियन कोण हा प्रश्न आयुष्यात पहिल्या क्रमांकाला नेहमीच महत्त्व दिले गेले. मग हा प्रवास अगदी, ही शर्यत, ही रेस अगदी लहानपणापासून सुरू होते ती थेट अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. हो, यावेळी चांगला चेंडू होता ब्लॉक हॉलमध्ये. स्लिम डॉपच्या दिशेने दोघांनी सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केले. धाव फलकावरती बघतो आपण 2. जे हनुमान चषक 2024चा अंतिम सामना, अंतिम सत्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. स्पेशली आमचे सगळे रिक्षा चालक मालक मस्त रिक्षा लावून बघतायत. क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आणि नेहमीच क्रिकेट म्हटलं की प्रत्येकजण मैदानाकडे येत असतो. हो, हा चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. ताकदीचा वापर जरूर केला होता, संपर्क झाला नाही. इथे बघा काय घडलंय. एक एक धाव फार महत्वाचे, एक एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे. शेवटचा सामना, फायनल मॅच आहे. जो जिंकेल तो चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरेल. आणि जय हनुमान चषक 2024चा चॅम्पियन कोण, या सत्रानंतर याचं उत्तर मिळेल. टार्गेट 46 आहे. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई समोर. ओपनिंग बेल साई मात्रे आणि त्याचबरोबर जितू पाटील. बॉलिंग मार्कवर निलेश ओर द विकेट. हो, ऑन साईडला ड्राईव्ह केला, फिल्डर डीप मधून फार वेगाने धावतात. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, झालाय. फिल्डिंग चांगली झाली पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. खूप चांगलं कॉर्डिनेशन दोघांमध्ये बघायला मिळतंय. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली ती 6 धावा. प्रति ओव्हर मागे 11.5ची धावगती राखायची विजयासाठी. शेवटचा सामना आहे, शेवटचं सत्र, सूर्य अस्ताला जातोय. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये धावा चेस करणं सोपं काम नसेल, पण इथून एक चांगली सुरुवात करून दिली. ही पार्टनरशिप जर चांगली झाली तर मग देसाईसाठी पुढचं काम सोपं जाईल. पण कालचा दिवस उंबरठे संघाने गाजवला. आपल्या धारदार गोलंदाजीने
काल चिकनगड सारख्या संघाला, त्याचबरोबर आपण बघितलं काल जबरदस्त कामगिरी करत असताना संदप संघाला देखील या संघाने पराभूत केलं आणि आता हा संघ फायनलची मॅच खेळत असताना निलेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो, प्रत्येक चेंडू सेलिब्रेट होणार. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी कालही चांगली झाली, आजही चांगली. काल निलेश जाधवने बॅट बॉलने दोन्ही गोष्टी जबरदस्त इम्प्रेस केल्या दोन्ही गोष्टींनी. आणि आज देखील आपण बघतायत या मॅच मध्ये सध्या तरी आपण बघताय धावा फक्त आलेल्या आहेत त्या 6. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईकला. साई ओव्हर द विकेट. ओ, पायातला चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉट मिड विकेटच्या वरून टप्पा पडल्यानंतर उसळलाय. नकार दिलाय साईने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. उंबरडे संघ घरच्याच मैदानावरती खेळतोय आणि भरपूर समर्थक या संघाला समर्थनासाठी लाभलेले आहेत. यूट्यूबवरती भरपूर गर्दी असेल. देसाईलाही समर्थक या ठिकाणी काही उपस्थित असतील. काही यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. आणि चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं जरूर करा. ही वाहिनी आपलीच आहे आणि आपला माणूस कुठे पुढे जात असेल तर एका सबस्क्राईबने नक्कीच त्याला मोटिवेशन मिळत असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक पुन्हा एकदा आलेलं आहे. किशोर मेहर आणि नितेश पाटील दोघांकडनं 1000 रुपये आहेत. नितेश मडवी, व्यवस्थित सांगा. तर पहिलं षटक संपलेलं आहे. धाव फलकावरती आपण बघतायत एकूण इक्वेशन आम्हाला सांगतायत 7 झाल्यात. 39 धावांची अजूनही गरज आहे. रणसुल पाटील याचकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. 18 बॉल 39. तर बाहेर जो झेल पकडेल त्याला 1000 रुपये. आदरणीय चिंतामण शेठ लोखंडे साहेबांकडनं. हा चेंडू ऑफस्टमच्या दिशेने निघणारा. पंच आमच्या दिशेने इशारा करतात. हा वाईट बॉल आहे आणि वाईट बॉलने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 8. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आयवा कॅशसाठी 1000 रुपये. रविवार आहे, कुठेतरी एक छोटीशी पार्टी होऊ शकते. ओहो, यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. विकासाचा प्राण धनुष्यबाण. शिस्त वचन सेवा नातं याचा सुरेल संघ म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकत असताना आपण बघताय. ओ, यावेळी चेंडू मिस केलाय. उसळणारा होता. तर निकेश कारभारी आणि किरण मेहर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राजू ड्राईव्ह करतात. फिल्डर डीप मध्ये. चेंडू उसळलाय. पहिल्या टप्प्यात उचललाय. थ्रो देखील चांगला आलाय. इथून मात्र फक्त एकदा मिळेल. धावांसाठी संघर्ष देसाईला करावा लागेल. या इनिंग मध्ये एकच चौकार आपण बघितला जो आत्ताच आला होता या ओव्हरमध्ये पॉइंटच्या दिशेने. तो देखील साई मात्रेच्या बॅटमधून. धावफलकावरती 13 इक्वेशन. 15 चेंडू. 33 ची गरज आहे विजयासाठी. मागची मॅच देखील जबरदस्त रंगली. ऑन साइडला फिल्डर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. केवळ एकच धाव मिळेल. गोलंदाजी अप्रतिम झाले. चौकार जरूर आलाय पण काय गोलंदाजी करतात. राजू उंची कमी आहे पण कीर्तिमान है. हाइट कम और फाइट ज्यादा. छोटा तीर घाव करे गंभीर. आणि या मैदानावरती बघूया राजू पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतायत. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी साई. हो आत आणलाय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल सेलिब्रेट होतोय मैदानावरती. टाळ्यांचा गजर होतोय आणि का होऊ नये कारण उंबरडेचे समर्थक भरपूर संख्येने मैदानाच्या चारही बाजूला आपल्या संघाला मोटिवेट करत असताना. हो यावेळेस पुन्हा एकदा आणि खेळ एक चांगला चेंडू. षटक संपलं दुसरं.
आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाल्या त्या म्हणजे 14 आणि 32 धावांची गरज आहे. स्क्रीन मध्ये बघू हे आमचा प्रेक्षक राजा एन्जॉय करत असताना 40+ अंतिम मॅच आणि आमचे कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कव्हर करतात. प्रेक्षक हे मायबाप असतात, कुठल्याही स्पर्धेचे खरं ते आधारस्तंभ असतात, बॅकबोन असतात आणि त्यांची उपस्थिती नेहमीच स्पर्धेसाठी प्रार्थनीय असते. ओया मैदानाकडे 12 बॉल 32ची गरज आहे. एकही विकेट गमावला नाही ही जमेची बाब आहे देसाईसाठी, पण प्रति ओव्हर मागे 16 धावांची धावगती राखायची आहे. इथून मात्र देसाईच्या फलंदाजांना संयम बाजूला ठेवून इथून आक्रमणाला सुरुवात करावं लागेल, मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल, कारण 32 धावा 12 बॉलमध्ये सिंगल डबल्सने होणार नाही. बॉलिंगसाठी तयार त्या ठिकाणी बघतो आपण कृष्णा स्ट्रायकिंग इनला जीतू. 12 बॉल 32ची गरज. मेगा फायनल सुरू आहे आई गावदेवी क्रीडांगणावरती उंबरडेच्या. ऑन साइडला हवेत फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. ओहो झाली आहे चूक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि इक्वेशन इथून मात्र बदलेल. आपण बघतायत 32 मधून 4 गेले, आता राहिले 28. चेंडू 11-28 धावा. या चौकाराने कुठेतरी समीकरण थोडं सोपं झालंय आणि कुठेतरी आत्मविश्वास ही तुला प्राप्त झालाय. बॉलिंग मार्कवर कृष्णा पुन्हा एकदा. 11 बॉल 28. ऑन साइडला फिल्डर आहे समोर. ओहो झेल झाला ड्रॉप. चुका चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे मैदानावरती. फिल्डिंग मध्ये काल भरपूर मिस्टेक झाल्यात, पण या क्षणाला या फायनल मॅच मध्ये या चुका झाल्या तर पहिल्या क्रमांकावरनं थेट दुसऱ्या क्रमांकावरती यावं लागेल. समोर देसाई सारखा संघ, या संघाला संधी देऊन चूक केली होती पडले संघाने, या संघाला संधी देऊन चूक केली होती खेळाई संघाने. ही चूक जर तुम्ही कराल तर हा संघ चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरेल. 4 चॅम्पियन पद त्यांच्या नावावरती यंदाच्या हंगामात आणि 5व्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी खेळत असताना. ओ ऑफ स्टंप वरती मिस केलाय आज साई. ज्या साईला आपण बघितलं तो साई आज त्या लय मध्ये दिसला नाही. 8 डॉट चेंडू भरपूर फेस केल्यात आणि आता इक्वेशन 9 बॉल 27 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर कृष्णा पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने इक्वेशन बदलतोय. आणि बघा बॅकअप कसं मिळतंय. आता इक्वेशन इथून आपण बघूया किती 25 करायचे आहेत 8 बॉल मध्ये. जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+. त्याचबरोबर दुसऱ्या बॉलला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+. यावेळेस मात्र लॉंग ऑफला गॅप मोठी, फटका मोठा, धावा मिळतील 4. आणि या चौकाराने समीकरण बदलेल. आता मात्र येणारे चेंडू 7 आणि आता 21 धावांची गरज आहे. थांबा डीजे, जेव्हा वाजवायचं तेव्हा तुम्ही वाजवत नाही. बॉल आलेला आहे 7 बॉल 21 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायकिंग इनला साई तयार. बॉलिंग मार्कवर कृष्णा. हा बॉल जबरदस्त महत्वाचा असणार आहे. मोठा फटका आला तर शेवटला कमी धावा उरतील. जर हा चेंडू डॉट आला तर प्रेशर शेवटच्या ओव्हर मध्ये कायम देसाईवरती राहील. 7 बॉल 21 ची गरज. ओ यावेळेस शफल घ्यायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. एकदा पूर्ण भाग मिल्खा भाग करत 2 धावा तर पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावेचा धोका पत्करलाय. फलंदाज झालाय बाद, पण 2 धावा इथून मिळतील आणि शेवटला उरतील आता मात्र 19 धावा.
चेंडू. गरज आहे 19 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेचा नव्हे तर 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे. तर बघूया 19 धावा होणार का. मैदानावरती सिनियर नितीन पाटीलचं आगमन झालंय. आणि बघूया दुसऱ्या बाजूला साईने पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही आणि त्यामुळेच हा दबाव आता शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेला आहे. चला या पाणी पाजणाऱ्यांनी लवकर या. किती मजा बघा, यूट्यूबवरती दिसत असेल घरी. हा सुट्टी पण आहे, त्याला बोलून फायदा नाही. तर 6 बॉल 19ची गरज. बॉलिंगसाठी तयार प्रदीप भंडारी. कालच्या दिवसात जबरदस्त गोलंदाजी करणारा अत्यंत बुद्धिमान गोलंदाज तयार होता. अखेरचं निर्णायक षटक घेऊन बघूया अजिंक्यपदावरती कोण कोरतोय आपलं नाव. 6 बॉल मध्ये होणार का 19. साई स्ट्राईकला सामना करेल प्रदीप भंडारी यांचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अलंग ग्राउंड गेला. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. झाली चूक. 2 धावा इथून मिळत आहेत आणि या 2 धावेने समीकरण आता मात्र बदलेल. करायच्या आहेत 17 धावा. चेंडू शिल्लक आहेत 5. देसाईला हवा इथून 1-2 मोठे फटके हव्यात. तर इथून उंबाडेला टाकायचा आहे प्रत्येक चेंडू. इथून चांगल्या पद्धतीने मोजून मापून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल तरच या सामन्यामध्ये जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+ विजेता ठरेल. 5 बॉल 17ची गरज. हा चेंडू अलंग ग्राउंड डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक आता मात्र नितीन स्वतःकडे ठेवतोय कारण साईचा संघर्ष आपण बघितला. या इनिंग मधला भरपूर संघर्ष करावा लागला या इनिंग मध्ये साईला आणि साई शेवटपर्यंत असतानाही संघ विजयापासून दूर. हे फार कमी वेळा घडलेलं आहे. पण बघूया 4 बॉल 16ची गरज. स्ट्राईकला सिनियर नितीन पाटील. 4 चौकार किमान 2 षटकार इथून टोकावे लागतील सुरुवातीला. हा चेंडू उडवला. मिस टायमिंग झालाय. झेल नाही होऊ शकत. 2 धावा इथून मिळतील आणि आता मात्र समीकरण बदलेल. येणारे चेंडू 3 आणि करायच्या धावा 14. 3 चेंडू 14 धावा. 2 षटकार 1 दुहेरी धाव. अशा पद्धतीने इक्वेशन पूर्ण करता येईल किंवा 2 चौकार आणि 1 षटकार देखील चालेल. 3 बॉल 14ची गरज. यावेळेस हुक केलाय. पाठवलाय. फाईन लेगच्या दिशेने येतोय. संघर्षमय चौकार. शिल्लक राहिल्या 2 करायचे धावा 10. या चौकारने पुन्हा एकदा देसाई संघाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. देसाई संघालाही कुठेतरी विजयाची थोडीशी चाहूल लागलेली आहे. पण नितीन पाटील या मैदानावरती तो पराक्रम करेल का. या मैदानावरती या 10 धावा करून आपल्या देसाई संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनवेल का. दुसऱ्या बाजूला पुराणा चावल प्रदीप भंडारी शेवटचे 2 चेंडू घेऊन येतोय. 10 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. ओहो मिस केलाय. डॉट बॉल. सेलिब्रेशन झालंय सुरू उंबरडेच्या बाजूने. का होऊ नये कारण आता चेंडू शिल्लक राहिलाय केवळ 1 आणि आता 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10. अशा प्रकारे जय हनुमान चषक 2024चा चॅम्पियन संघ जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स उंबरडे टीम.